सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार आहेत। एक महत्त्वाची बातमी, थोड्याच वेळात उपराष्ट्रपतींकडे त्या आपला राजीनामा सोपवणार असल्याचं कळतंय। सीपी राधाकृष्णन यांच्याकडे त्या आपल्या पदाचा खासदारकीचा राजीनामा देणार आहेत। सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे। उपराष्ट्रपतींकडे आपला खासदारकीचा त्या राजीनामा पाठवणार आहेत। त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा हा राजीनामा दिल्लीमध्ये पोहोचला की इकडे उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या घेणार आहेत। उपराष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपवणारे सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार। या क्षणाची महत्त्वाची आपण ही घडामोड पाहतोय। तर दिल्लीमध्ये सुद्धा या संदर्भात काय नेमकं घडामोडी घडतात ते आपल्याला पाहायचंय। अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि याच दरम्यान सुनेत्रा पवार यांच्यावर झालेला एक प्रकारचा हा आघात आहे। त्यांना आपल्या खासदारकीचा आता राजीनामा देऊन राज्यामध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागती आहे आणि उपराष्ट्रपतींकडे आपला ते राजीनामा सोपवणार आहेत आणि इकडे राज्यात आज 5:30 वाजता त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे। या संदर्भात पुढे महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री पदासह आणखी एक जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे असणारे राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहणार आहे। आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये या संदर्भातलं एकमत झालेलं आहे आणि सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात आणखी एक मोठी बातमी, सुनेत्रा पवारच अजितदादांच्या राजकीय वारसदार असणार आहेत। उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपद सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडेच असणार आहे।